हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला। नावात काय त्याच्यात काय त्याचे मी दुश्मनी का गोळ्या घालणार का आम्ही एकामेका? मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं। तुमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल, त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे। जरांगे पाटील आरक्षणाच्या बाबतीत चांगलेच बसलेले दिसत आहेत। एकीकडे मुंबई वाशीमध्ये शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे आदेश काढले, तर दुसरीकडे फडणवीस बोलतात आरक्षणाच्या बाबतीत अगोदर केंद्र सरकारला विचारावं लागेल। सरकारने काढलेले आदेश तात्काळ अंमलात आणण्यात यावे, अन्यथा येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला। तर दुसरीकडे ओबीसीने सगळे सोयरे यावरून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। दुसरीकडे मराठा समाजातील लोक म्हणतात, जरांगे पाटील तुम्ही उपोषणाला नेमकं कोणत्या कारणासाठी बसणार आहेत? सगळे सोयऱ्यांसाठी बसणार आहात की मराठा आरक्षणासाठी बसणार आहात? सरसकट कुणबी दाखले मिळण्यासाठी बसणार आहात की दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी बसणार आहात? उपोषणाला बसताना मनोज जरांगे पाटील यांनी यातील कोणत्या तरी विषयावरती ठाम राहावे, असे मराठी समाजातील बांधव म्हणत आहेत। मराठा बांधवांचा मनोज जरांगे पाटीलांना सपोर्ट आहे, परंतु मनोज जरांगे पाटीलांची आरक्षण घेताना फसवणूक झाली आहे। जे आरक्षण भेटलं ते टिकण्यासारखे नाही। हे आरक्षण कमीत कमी 6 महिन्यामध्ये अंमलात आणले पाहिजे, नाहीतर हे आरक्षण रद्द केले जाते। इकडे ओबीसी समाजाचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी सगळे सोयरे या शब्दावरून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। हे सरकार दोन्ही तोंडाने बोलत आहे, त्यामुळे आता सरकारवरती भरोसा राहिला नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। जरांगे पाटील म्हणाले, हा प्रश्न महाराष्ट्रातील आहे, त्यासाठी केंद्र सरकारला विचारण्याची काही गरज नाही। 9 फेब्रुवारीपर्यंत सर्व आदेश अंमलात आणले पाहिजे, नाहीतर 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। परंतु मनोज जरांगे पाटील उपोषणाला कोणत्या कारणासाठी बसणार आहेत त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावे, जेणेकरून मराठी बांधवांनाही समजेल।